नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्यातील सर्व महानगरपालिकेचे निकाल हे लागलेले आहेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. त्यात एकनाथ शिंदे यांनी त्यांचे जेवढे काही नगरसेवक निवडून आले, निकाल लागल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व नगरसेवकांना एका मोठ्या हॉटेलमध्ये ठेवलेले आहेत, अशी बातमी सूत्रांकडून मिळालेली होती. यावर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असं विधान केलं की आमचे जे नगरसेवक आहेत ठाकरे गटाचे हे आपापल्या घरी आहेत. आमची जी नगरसेवकाची बैठक होते ही मातोश्रीवरच बैठक होते. मात्र शिंदेंनी हे जे त्यांचे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते मुंबईच्या हॉटेलमध्ये का डांबून ठेवले आहेत याचं उत्तर त्यांनी द्यावं, असं स्पष्ट विधान त्यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना केलं. याचबरोबर संजय राऊत यांनी असं देखील विधान केलं की एकनाथ शिंदे हे भाजपचे जे काही नगरसेवक आहेत ते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे सगळं भाजपला माहीत देखील आहेत. एकनाथ शिंदे हे लोह पुरुष आहेत, असं देखील विधान त्यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केलं. ते काही करू शकतात. अमित शहा एकनाथ शिंदेना दिल्लीमध्ये खांद्यावर घेऊन फिरतात, असा देखील सूचक टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. ते पुढे असे म्हणाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व काँग्रेसचे एकही नगरसेवक फुटणार नाहीत. मात्र फोडाफाडीचं राजकारण हे फक्त भारतीय जनता पक्ष व शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यामध्येच होणार, असं देखील त्यांनी स्पष्ट विधान त्यांनी पत्रकार माध्यमांशी बोलताना केलं. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की आता येणाऱ्या महापौरपदी कोण बसणार? शिवसेनेचे नगरसेवक फुटतील की भाजपाचे फुटतील? हा देखील मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आता आहेत. त्यामुळे कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला याबद्दल काय वाटतं. धन्यवाद.